नमस्कार. तेजस्वी विचारांची धज ज्या तरुणाईच्या रक्तामध्ये जग बदलण्याची ताकद त्या मनगटात असते, हे आजच्या या झेंजीनी करून दाखवलं आहे. या झेंजीनी लोकशाही म्हणजे काय असते हे दाखवून दिलेलं आहे. आणि आपण पाहिलं ती गेल्या 12 वर्षामध्ये कुठल्याही पद्धतीने आम्ही मंत्र्यांचे राजीनामे घेत नाही अशा पद्धतीचे विधान करणाऱ्या अहंकारी आणि दमनकारी मोदी सरकारला झुकवलं. या तरुणांनी झुकवलं. या तरुणांनी रस्त्यावरची भीती घालवली. या तरुणांनी आपल्या सर्वांना जनतेच्या प्रश्नांना जागा दिली पाहिजे, त्यांचे आवाज ऐकले पाहिजेत, हे या सरकारला सुनावलं. ही अत्यंत महत्त्वाचा विजय, हा लोकशाहीसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय. गेल्या 12 वर्षामध्ये शेतकरी आंदोलन 1 वर्षभर त्यांना तंगवलं, त्याच्यानंतर त्यांनी माघार घेतली आणि त्यानंतर हे दुसरं आंदोलन आहे, अतिशय महत्त्वाचं आंदोलन. आणि या आंदोलनामधून आता आपण एक तर शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झाला आहे, आता पुढची वाटचाल म्हणजे नीट आणि या सर्व परीक्षा पद्धती याच्यामध्ये व्यवस्था सुधारणा हवी, शिक्षण व्यवस्थेमध्ये सुधारणा हवी आणि तिथून ते रोजगाराची मागणी इथपर्यंतची ही पुढची मोठी लढाई आहे. परंतु या लढाईसाठी या तरुणाईला, या सावित्रीबाईच्या लेकींना, ज्यांच्या मनामध्ये गांधी, डॉक्टर आंबेडकर आणि भगतसिंग ज्यांच्या मनामध्ये आहे, त्या सगळ्या तरुणाईला, त्या सगळ्या झेंजीला आणि त्या CJPला सगळ्यांना सलाम. धन्यवाद.